नमस्कार. चला आज 19व्या शतकातल्या भारतात जाऊया. एक असा काळ जिथे स्त्रियांसाठी शिक्षण घेणं म्हणजे एक अशक्य गोष्ट होती. पण त्याच काळात एका स्त्रीने केवळ संस्कृत ग्रंथच नाही तर संपूर्ण समाज व्यवस्थेलाच आव्हान दिलं. तिचं नाव होतं पंडिता रमाबाई. एक असं व्यक्तिमत्व जे इतिहासात जेवढं मोठं आहे तेवढंच आज कुठेतरी विस्मृतीत गेलं आहे. चला तर मग त्यांच्या या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट जाणून घेऊया. तर आपण रमाबाईंचं आयुष्य कसं पाहणार आहोत. आपण 5 महत्त्वाच्या टप्प्यांतून जाणार आहोत. त्यांचं बंडखोर व्यक्तिमत्व, कलकत्त्यात त्यांना मिळालेली विद्वत्ता, त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा जागतिक प्रवास, स्त्रियांसाठी त्यांनी उभारलेलं काम आणि शेवटी त्यांचा आजवर टिकून असलेला वारसा. आता रमाबाईंनी काय मोठं काम केलं हे समजून घेण्याआधी हे बघणं खूप महत्त्वाचं आहे की त्या नेमक्या कोणत्या परिस्थितीविरुद्ध लढत होत्या. त्या अशा जगात जन्माला आल्या होत्या जिथे स्त्रियांच्या भोवती परंपरांच्या आणि नियमांच्या मजबूत भिंती होत्या. पाहूया त्यांनी या भिंतींना कसं आव्हान दिलं. चला मग एका मूलभूत प्रश्नापासून सुरुवात करूया. 19व्या शतकातल्या भारतात एक स्त्री म्हणून जगण्याचा अर्थ तरी काय होता? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण याच प्रश्नात रमाबाईंच्या संपूर्ण कार्याचं उत्तर दडलेलं आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर खरं सांगायचं तर खूपच विदारक होतं. स्त्रियांना शिक्षण घेण्यास पूर्णपणे बंदी होती. बालविवाह ही तर अगदी सामान्य गोष्ट होती. आणि दुर्दैवाने पतीचं निधन झालं तर विधवांना समाजातून वाळीत टाकलं जायचं. त्यांचं आयुष्य अक्षरशः नरक बनवलं जायचं. सार्वजनिक जीवनात तर त्यांना काही स्थानच नव्हतं. म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत त्यांचं आयुष्य हे बंधनातच जाणार हे ठरलेलं होतं. पण म्हणतात ना, प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर पहाट होतेच. रमाबाईंच्या बाबतीत ही पहाट त्यांच्या घरातच झाली. त्यांची कहाणी खूप वेगळी होती, कारण त्यांचे वडील अनंत शास्त्री डोंगरे हे त्या काळातल्या परंपरेच्या विरोधात उभे राहणारे एक धाडसी व्यक्ती होते. हा फरक बघितला की आपल्याला कल्पना येईल की त्यांचं बालपण किती वेगळं होतं. बघा, एका बाजूला आहे त्या काळातल्या मुलींचं सामान्य आयुष्य, जिथे शिक्षणाचा विचारही नव्हता, फक्त घरकामाची तयारी. तर दुसऱ्या बाजूला होत्या रमाबाई, ज्यांना त्यांचे वडील घरातच संस्कृत आणि धर्मग्रंथ शिकवत होते. आणि जेव्हा एका मोठ्या दुष्काळानंतर त्यांच्या कुटुंबाला भारतभर फिरावं लागलं, तेव्हा त्यांना जे जग अनुभवायला मिळालं ते त्या काळातील इतर मुलींच्या कल्पनेच्या पलीकडचं होतं. त्यांचा हा जो प्रवास आहे ना, तो खरंच अविश्वसनीय आहे. 1858 मध्ये जन्म, त्यानंतर लहान वयातच साधारण 1876 दुष्काळात आईवडिलांचं छत्र हरपलं. भावासोबत त्यांनी भारतभर पायी प्रवास सुरू केला आणि यानंतर अवघ्या 2 वर्षात 1878 त्या कलकत्त्यात पोहोचल्या आणि आपल्या ज्ञानाच्या जोरावर तिथल्या मोठमोठ्या विद्वानांनाही चकित केलं. तिथेच त्यांना पंडिता आणि सरस्वती या पदव्या मिळाल्या. पंडिता आणि सरस्वती म्हणजे विचार करा, या फक्त पदव्या नव्हत्या. पंडिता म्हणजे सर्वोच्च दर्जाची विदुषी आणि सरस्वती म्हणजे तर थेट ज्ञानाची देवता. त्या काळात जेव्हा स्त्रियांच्या शिक्षणाला विरोध होता, तेव्हा एका स्त्रीला पुरुषप्रधान विद्वत सभेने अशा पदव्या देणं ही एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारक घटना होती. पण रमाबाईंची ओळख फक्त एक विदुषी इतकीच मर्यादित नाहीये. त्यांच्या आयुष्यात आलेल्या वादळांनी, त्यांच्या प्रवासाने त्यांना एका विदुषीमधून एका क्रांतिकारक समाजसुधारकामध्ये बदललं. चला पाहूया हा बदल कसा घडला. आयुष्याने त्यांची पुन्हा एकदा परीक्षा घेतली. लग्नानंतर अवघ्या काही काळातच 1882 त्यांच्या पतीचं निधन झालं. आई, वडील, भाऊ आणि आता पती त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. पण या दुःखात खचून न जाता रमाबाईंनी यालाच आपल्या आयुष्याचं ध्येय बनवलं. त्यांनी ठरवलं की आपलं उरलेलं आयुष्य त्या भारतातील विधवा आणि इतर निराधार स्त्रियांच्या उद्धारासाठीच घालवतील. आणि त्यांनी लगेच कामाला सुरुवात केली. फक्त भाषणं नाही तर थेट कृती. पुण्यात आर्य महिला समाजाची स्थापना केली. पण सगळ्यात मोठं धाडसाचं पाऊल कोणतं असेल तर ते म्हणजे ब्रिटिश हंटर कमिशनसमोर साक्ष देणं. कल्पना करा, एक भारतीय स्त्री ब्रिटिश सरकारसमोर उभी राहून स्त्रियांसाठी महिला शिक्षक, शाळा निरीक्षक आणि डॉक्टर बनण्याची मागणी करत होती. त्यांचा लढा फक्त समाजाच्या बाहेरच्या भिंतींशी नव्हता, तो त्यांच्या आतल्या विश्वाशी आणि धार्मिक विचारांशीही होता. इंग्लंडमध्ये असताना त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला. या निर्णयामुळे भारतात जणू वादळच आलं. बाळ गंगाधर टिळकांच्या केसरीसारख्या वृत्तपत्रांमधून त्यांच्यावर खूप टीका झाली. यावरून दिसतं की त्या केवळ सामाजिकच नाही तर त्या काळातल्या धार्मिक रूढींविरुद्धही एकट्या लढत होत्या. आणि इथूनच आपण त्यांच्या आयुष्याच्या त्या टप्प्यावर येतो जो त्यांचं सर्वात मोठं आणि महत्त्वाचं काम मानलं जातं. त्यांनी फक्त बदलाच्या गोष्टी केल्या नाहीत, तर प्रत्यक्ष बदल घडवण्यासाठी संस्था उभारल्या, आश्रयस्थानं तयार केली. त्यांनी जे काम उभं केलं ते पाहून थक्क व्हायला होतं.
हा तक्ता बघा, हे फक्त संस्थांची नावं नाहीयेत, तर रमाबाईंच्या करुणेचा आणि दूरदृष्टीचा तो एक नकाशा आहे. शारदा सदन होतं उच्चवर्णीय बालविधवांसाठी, तर मुक्ती सदन होतं सगळ्याच निराधार स्त्रियांसाठी. कृपा सदनमध्ये समाजाने टाकून दिलेल्या स्त्रियांना आधार दिला, तर बातमी सदन हे तर भारतातील अंध महिलांसाठीचं पहिलं शाळाघर ठरलं. त्यांनी समाजातील प्रत्येक गरजू घटकाचा विचार केला होता. आणि त्यांच्या कामाचा परिणाम किती थेट आणि क्रांतिकारी होता हे ह्या एका उदाहरणावरून स्पष्ट होतं. शारदा सदनमधली पहिली विद्यार्थिनी होती गोदूबाई, एक विधवा. पुढे जाऊन त्यांचा विवाह झाला महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याशी. ज्या काळात विधवा पुनर्विवाहाचा विचार करणंही पाप मानलं जायचं, त्या काळात रमाबाईंच्या संस्थेने हे प्रत्यक्षात घडवून आणलं. हे केवळ एक लग्न नव्हतं, तर एका जुनाट आणि अमानुष प्रथेवर केलेला तो एक जोरदार आघात होता. तर मग या एका स्ट्रॉडिनरी आयुष्याचा आपल्यावर, आपल्या समाजावर काय परिणाम झाला? त्यांचा वारसा काय आहे? रमाबाई फक्त एक समाजसुधारक नव्हत्या, त्या एक प्रचंड बुद्धिमान, विदुषी आणि लेखिका होत्या. त्यांच्या लेखनाचा आवाका पाहिला की आपण चकित होतो. द हाय कास्ट हिंदू वुमन सारख्या पुस्तकातून त्यांनी भारतीय स्त्रियांची व्यथा जगासमोर मांडली. तर दुसरीकडे त्यांनी थेट मूळ हिब्रू भाषेतून बायबलचा मराठीत अनुवाद केला. त्यांची ही ग्रंथसंपदा त्यांच्या अफाट बुद्धिमत्तेची आणि सामाजिक तळमळीची साक्ष देते. म्हणूनच रमाबाईंचा वारसा फक्त त्यांनी बांधलेल्या सदनांपुरता मर्यादित नाही. त्यांनी तर त्या स्त्रियांच्या भविष्याचा पाया रचला, ज्यांना स्वतःचं असं भविष्य असू शकतं हेच माहीत नव्हतं. एका व्यक्तीचं धैर्य संपूर्ण समाजाला कसं बदलू शकतं हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं. रमाबाईंनी एक लढा सुरू केला होता, स्त्रियांच्या ज्ञानाच्या आणि सन्मानाच्या हक्काचा. आज इतक्या वर्षानंतर त्यांचा तो लढा कुठे पोचला आहे? तो पूर्ण झालाय का, की अजूनही बराच पल्ला गाठायचा बाकी आहे? हा प्रश्न त्या आपल्या सर्वांसाठी मागे सोडून गेले आहेत. विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?